जे हरी सखीनो, तर चला आता आपण आज 34 साईजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर बघा, हा पूर्ण पेपर आहे आणि पेपरची मी घडी घालणार आहे. तर अशा पद्धतीने ही पेपरची घडी घालायची आपल्याला. हे बघा, खुली बाजू समोर ठेवायची आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. तर चला, तर मग आपण 34 साईजची पेपर कटिंग करूया. तर उंची आहे 12.5. तर मी उंची 13 घेणार आहे, 1 इंच वाढवून घेणार आहे. शोल्डर मी 5 इंच घेणार आहे. हे बघा, शोल्डर मी 5 इंच घेतले आणि मुंडा खोली मी 5.5 इंच घेणार आहे. हे मुंडा खोली मी 5.5 इंच घेतली. चौतीस इंचाचा चौथा भाग होतो 8.5 इंच. हे बघा, मी 8.5 इंच, छातीचा चौथा मी 8.5 इंच घेणार आहे. तर हा इथं 8.5 इंच घेतला आहे आणि पुढं मी 1.5 ते 1.25 इंच घेणार आहे. तर बघा, मी 1.5 इंच घेतले आणि मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1.5 इंच असं क्रॉसमध्ये घेतलं आहे आणि 1 इंच बाहेरचा मुंडा मी 1.5 इंच घेतला आहे आणि समोरचा मुंडा मी 1 इंच घेतला आहे. तर मग 5.5 ह्या मुंड्याचा आपला मध्य काढायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण मध्य काढूया आणि तिथून आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देताना थोडंसं खाली जायचं आहे, कारण आपल्याला इथं काखेमध्ये चुन्या येत नाहीत म्हणून. आणि आपण समोरच्या साईडचा पण आपण आकार देऊन घेऊया. तर बघा, आता आपली उंची झाली, आपली शोल्डर झालं, मुंडा झाला. तर आपण आता कमरेचं माप घेणार आहोत. तर कमरेच्या मापासाठी बघा, 30 इंच आपली कंबर आहे. तर 30 इंचासाठी 7.5 इंच मी कमरेचं माप घेणार आहे आणि 2.5 इंच मी मार्जिंगसाठी घेणार आहे. 2.5 इंच तर कसं, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, टोटल 2.5 इंच झालं. तर बघा, मी ही जॉईंट करून घेणार आहे. जॉईंट केलं. हे इथं 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच पण आपण मार्जिन ठेवलेलं आहे, ती इथं आपण 1.5 इंच पण इथं आखून घेणार आहे. तर बघा, ही आपली पाठीमागची बाजू झाली. तर आपण गळा रुंदी घेणार आहे 2 इंच मी गळा रुंदी घेणार आहे आणि 8.5 इंच मी गळ्याची उंची घेणार आहे. गळ्याची खोली व उंची 8.5 इंच मी घेणार आहे. बघा, मी 8.5 इंच घेतली. बॉक्स करून घ्यायचा आहे. बॉक्स करून हा गोल आकार द्यायचा आहे. तर हा पूर्ण पाठीमागचा भाग आपला तयार झाला. तर बघा, मी ह्यातच आता तुम्हाला समोरचा पण मी आकार दाखवणार आहे. तर बघा, हा पाठीमागचा गळा झाला. तर आता समोरचा गळा घेणार आहे आपण आणि डबल फोल्ड पेपर असल्यामुळं
दोन बाजू एकत्र निघणार आहेत आपले. तर माझा समोरचा गळा आहे 5.5 इंच. तर मी 5.5 इंचावरती इथं खून करणार आहे आणि त्याचा आपण बॉक्स करून घेणार आहे. आणि बघा असा आकार देऊन घेणार आहे. तर हा पाठीमागचा गळा आणि हा पुढचा गळा. तर पाठीमागच्या गळ्याचा आता आपण डोक्यात घ्यायचं नाही, कारण आपलं बॅक पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. तर आपण समोरची बाजू बघणार आहे. तर बघा आता इथं काय करायचं आहे, 3.5 इंच मी ब्रेसपट्टीला आकार देण्यासाठी घेणार आहे समोर. आणि इकडं मी 2.5 इंच घेणार आहे. इकडं 2.5 आणि इकडं आपण 3 इंच घेऊया. 3.5 नाही 3 इंच घेऊया. आणि ह्याला असंच आपण आकार देऊन घेऊ. हे 2.5 इंचावर त्याचा आकार द्यायचा आहे. कटोरी आहे ह्याची 5 इंच. तर बघा ही कटोरी 5 इंच आणि त्या गळ्याच्या समोर 1 इंच वरती जायचं आहे आपल्याला. आणि इथं 2.5 पावणे 3 घ्यायचं आहे. तर आपण इथं 2.5 इंच घेऊया. हे 1 इंच, हे 2.5 इंच आणि हे 5 इंच, हे तिन्ही पॉईंट दिलेले आपण जोडून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने तिन्ही पण पॉईंट आपण जोडून घ्यायचे. तर हा झाला कटोरीचा भाग. तर चला आपण याला आता कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं. या साईडचं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आपल्याला. हा पाठीमागचा मुंडा, अगोदर आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. बघा. आणि आता काय करायचं आपल्याला, गळ्याचा पहिल्यांदा आपण समोरचा भाग कट करूया. बघा गळ्याचा मी समोरचा भाग कट केला आहे. आणि हे आता ओपन करायचं आहे. मधून आपण कट करून घ्यायचं ह्याला. मधून कट करून घेतल्यानंतर हे बघा ही समोरची बाजू आपली तयार झाली. तर समोरच्या बाजूचा आपला किती पाठीमागच्या भागाचा पूर्ण कटिंग निघलेला आहे. तर इथं फक्त आपण 8.5 इंचावरती आपला गळा आहे. तर 8.5 इंचावरती आपला गळ्याची फक्त आपण बॉक्स करून घ्यायचा आहे. 2 इंच घेतले तर खाली आपण 2.25 इंच घ्यायचा आहे, कारण हा थोडासा पसरट पाहिजे म्हणून. आणि हा भाग इथं जॉईंट करून घ्यायचा आणि याला गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा हे जसंच तसं हा पाठीमागचा गळा पण आपला कटिंग झाला. हे बघा हे पूर्ण आपलं पाठीमागचा भाग तयार झाला. तर याला आपण साईडला ठेवूया. तर चला आता समोरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. हा पुढचा भाग. तर आपण पुढच्या भागाला पहिल्यांदा आपण हे 3 इंच घेतलेले आहे ब्रेसपट्टी आणि पाठीमागे आपण इथं 2.5 इंच घेतलेले. तर ही कट झाली. तर इथं कट झाली तर आपण काय केलेलं आहे, पुढचा भाग आपण 1 इंच जास्त घेत असतो, पण इथं मी पेपर जेवढा आहे तेवढाच घेतला आहे. तर इथं आपण काय करायचं आहे, आता ब्रेसपट्टीत आपण वाढवून घ्यायचं नंतर. तर ही ब्रेसपट्टी साईडला ठेवूया आणि आपण कटोरीचा आकार कट करून घेऊया. तर हे बघा माझा हे कटोरीचा आकार कट झालेला आहे. आणि हा समोरच्या मुंड्याचा आकार पण आपण कट करून घ्यायचा. हे बघा हे समोरचा पण मुंड्याचा आकार आपण कट करून घेतला. तर हा आपला साईड पार्ट, ही आपली ब्रेसपट्टी
आणि ही कटोरी. तर चला मी तुम्हाला कागदावरती कटोरी कशी वाढवायची ती दाखवते. तर हा पेपर घेऊया आणि जशी आहे तशी आपल्याला कटोरी ह्याच्यावरती आकार देऊन घ्यायचा आहे. जशी कटोरी आहे तशी आपण ह्याच्यावरती आखून घ्यायचे. जशीच्या तशी ही कटोरी आखून घेतल्यानंतर आपण या कटोरीला आकार देणार. तर ही बघा आपली आहे अशी कटोरी आपण आखून घेतली. तर ह्या कटोरीचा आता आपल्याला काही उपयोग नाही, साईडला ठेवून टाकायची आणि ही कटोरी आपल्याला घ्यायची. तर बघा मी इथं त्यांच्या कटोरीचं पुढचं माप आहे ना, म्हणजे आपली जी गुंडीपट्टी आहे ती खूप लहान आहे. त्याच्यामुळं मी इथं काय करणार आहे, त्यांना लहान पाहिजे तर मी इथं 1 इंच वाढवून घेणार आहे क्रॉसमध्ये. कारण लहान करायची ना आपल्याला कटोरीची ही साईज. आणि इकडं पण मी 1 इंच घेणार आहे. लहान साईजला मी 1 इंच कटोरी वाढवून घेतले. इकडं 1 इंच घेतलं आहे आणि इकडे 1 इंच घेतलं आहे. दोन्हीचा आपण सेंटर काढूया. तर ही कटोरी माझी 7 इंचाची आहे, तर मी ह्याचं सेंटर काढणार आहे. तर हे सेंटर इथं आलं. तर बघा खालच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवणार आहे. 1.5 इंच वाढवून घेतलं. तर हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे बघा हे पण मी जोडून घेणार आहे आणि हे पण मी जोडून घेणार आहे. हे दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर मी काय करणार आहे, जेवढं आपल्याला मार्जिन पाहिजे शिवण्यामध्ये तेवढंच घेणार आहे जास्त गळ्या साईडला आणि असा कटोरीला आकार देत जाणार आहे. तर बघा ही कटोरीला असा छान आकार द्यायचा आहे. हे बघा ही कटोरीला पूर्ण आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्या साईडला पण आपण काय करायचं आहे, थोडंसं 1/2 इंच वाढवायचं आहे. कारण आपण जेवढं शिवण्यात घेतो तेवढं. आणि नंतर ही कटोरी ह्या 1 इंचाला जॉईंट करायची आपण जिथं 1 इंच जास्त घेतले तिथं. तर बघा ही माझी कटोरी तयार आहे. तर चला आपण हिला पण कटिंग करून घेऊया. हे बघा हे पूर्ण असं जेवढं शिवण्यात आपल्याला जाणार आहे तेवढंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही गळ्याच्या साईडला, नाहीतर गळा मोठा होतो. बघा ही कटोरी माझी लहान साईजची आहे. 34 साईजला कटोरी थोडी मोठी पाहिजे, पण ह्यांना कटोरी जास्त मोठी नको आहे, त्यामुळे मी छोटीशीच कटोरी काढलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण हा दोन्ही भाग एकमेकावरती जुळवायचे आहेत आणि कमी जास्त असेल तर कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा हे माझं कटोरीचा आकार तयार झाला. ही कटोरी फायनल झाली आपली. हे दाखवायचं होतं, आता जोडावं लागेल. हे दाखवायचं आहे पेपर कटिंग बॅक पार्ट. तर बघा आता ही पाठीमागचा भाग, हा आपला साईड पार्ट, ही आपली ब्रेसर पट्टी आणि ही आपली कटोरी असं फायनली तयार झाले. तर चला आपण कपड्यावरती बघूया. चला तर मग अशा पद्धतीनं आपण कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. आणि जी मी समोर 1 इंच जास्त घेतलं नव्हतं ना, तर ते 1 इंच जास्त घेतलं तर ब्रेसपट्टी आपल्याला अर्धा इंच पूर्ण अशी जास्त घ्यायची. हे बघा अर्धा ते पाव इंच आपल्याला जास्त कटिंग करायची. तर मी ह्या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग नाही दाखवलेली, तर बाहीची कटिंग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि फुगी बाही आहे.